थँक्यू ग. तुला लक्षात आहे माझा बर्थडे? अगं पाय ना माझ्या ह्यांना आणि माझ्या मुलीला अजून माझा बर्थडे लक्षात नाही. बघ ना ग कशी फॅमिली यार माझी. दोघं बापले का सारखेच आहे मला. आई काय झालं? तू आज एवढी शांत शांत काय? पप्पाचं तुझं काही झालंय का? तुझे पप्पा कधी काही बोलतात का? आणि त्यांच्या काही लक्षात राहतं का? आज किती स्पेशल दिवस आहे त्यांच्या लक्षात नाही. एक मिनिट, तुझ्या तरी लक्षात आहे का? हो आई, असं कसं विसरू शकते? अगं तुझ्यासाठी ना सरप्राईज आहे. एक मिनिट मी आलेच. पप्पा येताना ना केक घेऊन या. तुमच्या फेवरेट पर्सनचा बर्थडे आहे आज आणि लवकर या. करिश्मा, पप्पा आले. अरे तुझ्या मावशीचा बर्थडे तर नेक्स्ट मंथ मध्ये. आज केक आणायला कसा सांगितलं? पप्पा आई 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 काय करते रे? पप्पा आई सगळं ऐकत होती. म्हणजे तुम्हाला माझ्या बहिणीचा बर्थडे लक्षात आहे आणि माझा बर्थडे लक्षात नाहीये. मला या घरात एक मिनिटही राहायचं नाहीये. अगं नाही, थांब थांब. तू नको भरू बॅग, मीच भरून देतो तुला बॅग. पप्पा काय पप्पा, आज आईचा बर्थडे तुम्ही सकाळपासून तिला विश पण नाही केलं. अरे मी आता विष बघितलं होतं पण भेटलंच नाही. पप्पा अगं शांत राहा. आपण काय करू, ते अग्नी पेटाच्या पहिले तिला शांत करू. पाणीच टाकून देतो. चाल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अय्या तुम्हाला माझा बर्थडे लक्षात होता? हो मग तुला काय वाटलं आम्ही दोघं तुझा बर्थडे विसरलो? अगं तुला सरप्राईज देणार होतो आम्ही, म्हणून तर तुझ्या आवडतीचे केक मी घेऊन आलो तिकडून. अय्या माझा फेवरेट इलाइट सेंटर स्ट्रॉबेरी क्रीम फील्ड कप केक. अगं फक्त स्ट्रॉबेरीज नाही, चोको फ्लेवर सुद्धा आहे. आता उशीर नको करू बरं आई, पटकन केक कट कर. हॅपी बर्थडे टू यू. आई तुला आठवतं का ग, जेव्हा मी कॉलेजला जायची तेव्हा तुम्हाला टिफिन मध्ये हाच केक द्यायची आणि म्हणायची की 10 रुपयाचा केक सुद्धा मूड फ्रेश करतो. इलाइट सेंटर स्ट्रॉबेरी कप केक, प्रत्येक बाईट मध्ये एक नवीन आठवण.